अमरावती शहरात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। झाडे उन्मळून पडले, वीज वाहिन्यांवर फांद्या कोसळल्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याने प्रशासन तात्काळ ऍक्शन मोड मध्ये आली आहे। महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आलं असून स्वतः आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। सोमवारी अमरावती शहरात अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान केलंय। जोरदार वाऱ्यांमुळे शहरातील विविध भागांमध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या। यामुळे प्रमुख आणि अंतर्गत मार्गांवर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। काही ठिकाणी झाडे थेट वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या असून वीज वाहनांवर फांद्या पडल्याने धोका निर्माण झाला। परिस्थिती गंभीर होताच अमरावती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जेसीबी, क्रेन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यांवरील अडथळे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। अधिकारी, कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर कार्यरत राहिलेत। सकाळी आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहरातील विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेत तातडीने रस्ते मोकळे करण्याचे आणि वीज व मूलभूत सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिलेत। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत। महानगरपालिकेकडून नागरिकांना अनावश्यकपणे घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून धोकादायक झाडे आणि वीज वाहनांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। वादळी पावसाच्या या संकटानंतर अमरावती महानगरपालिका पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली असून शहर पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे। प्रशासनाचा दावा आहे की लवकरच सर्व बाधित भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल।